ही आपली रास्त मागणी न्यायिक मागणी आपण मागत आहोत। मी तर पहिले सेलू तालुक्यातील आपल्या सगळ्या समाज बांधवांचे खूप खूप आभार व्यक्त करतो, कारण जेव्हा पहिल्यांदा अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन चालू झालं होतं तेव्हा आमच्या पाठीमागं भक्कमपणे कोण उभा राहिला असेल तर गावगाड्यातला सर्व ओबीसी समाज पाठीमागं उभा राहिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन। महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र अस्थिर करण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न झाला, परंतु माझ्या सेलू तालुक्यामध्ये एकही विपरीत घटना घडली नाही। याच्या पाठीमागे अनेक राजकारण झाले असतील, याच्यात अनेक प्रकारे केले असतील, दोन्ही बाजूने झाले असतील, याबद्दल दुमत नाही, परंतु आमची न्यायिक मागणी आपण कशा पद्धतीने मागून घेऊ शकतो आणि आपण एकमेकांसोबत गुन्ह्या गोविंदाने राहू, बाहेर फक्त दाखवायसाठी नाही तर आपण सगळे एक आहोत हे दाखवण्याचं महाराष्ट्रामध्ये जर पहिलं काम कोणी केलं असेल तर आपल्या सेलू तालुक्यातील आपल्या सगळ्या समाज बांधवांनी केलं। आणि खरं तर जसं मराठा समाजाला संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटलासारखं नेतृत्व मिळालं, त्याच पद्धतीने अगदी त्याच तोला मोलाचं मी तर म्हणेल दो हंसो की जोडी जर कोणाला म्हणायचं असेल तर आमचे दीपक भाऊ बोराडे त्याच तोला मोलाने त्यांनी जालन्यामध्ये ना भूतो ना भविष्यती एवढा माणसं जमा केली, आंदोलनकर्ते जमा केली आणि स्वाभिमानाने सांगायचं आहे ही काही विकत आणलेली नव्हती, तर ही हाडा मासाची आणि स्वाभिमानी माणसं होती, ही त्यांच्या पाठीमागं उभा राहिली। आणि जेव्हा स्वाभिमानी नेतृत्व मिळतं ना, जेव्हा आपल्याला आपल्या हक्काची लढाई आपली पूर्ण करून देणारा व्यक्ती मिळतो ना, तेव्हा मात्र गावगाड्यातला माणूस कसा बघा काल पूर्ण आणि आंदोलन स्थळावर माणसं कमी होती कारण ट्रॅफिकमुळे तिथपर्यंत पोहोचू शकली नाही, हे आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलंय। म्हणजे रेकॉर्ड ब्रेक, जागा कमी पडू शकतात एवढे त्या ठिकाणी आपण बहुसंख्येने आलात। कशामुळे गेलो आपण? आम्हाला कुठेतरी कळ लागली, आम्हाला कुठेतरी आमच्या हक्काचं आमच्यापासून हिरावून नेलं आहे, आम्हाला राजकारणाच्या मुद्द्यातून कुठेतरी डिवाईड करण्याचं काम केलं आहे आणि होऊ नये। हैदराबाद गॅजेट लागू झाल्यावर कळालं की आम्ही कुठं आहेत, म्हणून आपली जागा आपल्याला म्हणतात ना तुझं आहे तुझं पाशी परी, तू जागा चुकलासी, आपल्याला जागा कळाली, आपल्याला ते मिळालं पाहिजे। खरं तर ड आणि र जसा उल्लेख झाला काय फार फरक नाही, परंतु दाखवण्याचं काम केलं, म्हणून माझ्या सर्व समाज बांधवांना, धनगर समाज बांधवांना एसटीतून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी सेलू तालुक्यातील नवे महाराष्ट्रातील सकल मराठा समाज आपल्या पाठीमागं भक्कमपणे उभा आहे। जशी तुम्ही आम्हाला साथ दिली अगदी त्याच तोलामोलानं आम्ही तुम्हाला साथ देऊ, तुमच्या प्रत्येक लढाईमध्ये आम्ही सामील आहोत, सोबत आहोत, आम्ही तुमच्यासोबत कायम राहू एवढं आश्वासन सेलू तालुका मराठा समाजाच्या वतीनं आम्ही देतो आणि तुमच्यासोबत आम्ही तेवढ्याच ताकदीनं तेवढेच बरोबरीनं आहोत एवढा विश्वास देतो आणि थांबतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। रामकृष्ण हरी।